तर आखाती देशातील युद्धाचा आजचा 37वा दिवस आहे। पाहुयात आजच्या या दिवसाचे महत्त्वाचे अपडेट्स। डोनाल्ड ट्रम्प यांना हॉस्पिटलमध्ये नेल्याचं काही वृत्तसंस्थांनी वृत्त दिलेलं आहे। तर ट्रम्प यांचे सार्वजनिक कार्यक्रम रद्द केल्याचं व्हाईट हाऊसनं स्पष्टीकरण दिलं आहे। हॉर्मुझ खुलं करा, 48 तासात करार करा, असा ट्रम्प यांनी निर्णायक इशारा दिलाय। तर ट्रम्प यांची घाबरगुंडी उडालेली आहे, ते हतबल झालेत, अमेरिकेला नरक दाखवू असा इशारा इराणनं दिलाय। अणुप्रकल्पातून रेडिएशन झाले तर सारं आखात बर्बाद होईल असंही इराणनं म्हटलंय। अमेरिकेच्या हवाई दलाचं आणखी एक विमान कोसळलेलं आहे। तर अमेरिकेच्या F-15 लढाऊ विमानाचा वैमानिक अजूनही बेपत्ताच आहे। इराणमधल्या विद्यापीठावर हल्ला करण्यात आलेला आहे। आतापर्यंत 30 विद्यापीठांवर हल्ले करण्यात आले। तर इस्रायलच्या हल्ल्यात लेबनॉनमधले हिजबुल्लाचे 35 दहशतवादी ठार झालेत। कुवेतच्या तेल मंत्रालयाच्या इमारतीवर आणि शुवेक या तेल कॉम्प्लेक्सवर इराणनं ड्रोन हल्ले केलेत। आखाती युद्धात आतापर्यंत तब्बल 3617 जणांचा मृत्यू झालाय। कुठल्या देशाच्या किती नागरिकांचा मृत्यू झालाय आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात। तर युद्धामुळे किती मोठी हानी झालेली आहे आपण हे ग्राफिक्सद्वारे पाहतोय। इराणचे सर्वाधिक नागरिक मृत्युमुखी पडलेले आहेत। 2076 नागरिक हे इराणचे मृत्युमुखी पडलेत। त्याखालोखाल लेबनॉनमध्ये मोठं नुकसान झालंय। लेबनॉनमधले तब्बल 1345 जण हे या युद्धात मृत्युमुखी पडलेले आहेत। इराकमधले 108 जण मृत्युमुखी पडलेत, तर जॉर्डनमध्ये 29 जणांचं निधन झालेलं आहे। अमेरिकेमध्ये 13, UAEचे 12 जण, कुवेतचे 7 जण आणि ओमानमध्ये 3 जणांचा मृत्यू झालाय। दरम्यान आखाती युद्धात भारतासाठी एक आनंददायी अशी घटना घडली आहे। भारताच्या आणखी एका इंधन जहाजानं हॉर्मुझची सामुद्रधुनी यशस्वीपणे ओलांडली आहे। ग्रीन सान्वी नावाचे हे जहाज आता 46,650 टन LPG घेऊन भारताच्या दिशेने निघाले। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून निघताना या जहाजानं स्वतःची ओळख अजिबात लपवली नाही। जहाजावरील सर्व नाविकांची ओळख देखील इराणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली आणि त्यांच्या समन्वयानं जहाजानं हॉर्मुझची सामुद्रधुनी ओलांडलेली आहे। दरम्यान ग्रीन सान्वी या टँकरनं हॉर्मुझ ओलांडल्यानंतर भारतीय इंधन जहाजांची स्थिती नेमकी काय आहे आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात। ग्रीन सान्वी हे हॉर्मुझची सामुद्रधुनी ओलांडणारं 9वं भारतीय जहाज आहे। पाईन गॅस जगवसंत या जहाजावर 92,612 टन LPGचा साठा होता, तर शिवालिक आणि नंदादेवी या जहाजांवर 92,712 टन LPGचा साठा होता। जगलाडकी या जहाजानं 80,886 टन कच्चं तेल हे आणलेलं होतं। जगप्रकाश, BW टायर, BW एल्म यांचाही समावेश आहे। तर आणखी 17 भारतीय जहाजं पर्शियाच्या आखातात प्रतीक्षेत आहेत, तर 3 LPG आणि 4 कच्च्या तेलाची जहाजं आहेत, तर एका जहाजावर LNG गॅस आहे। एक रासायनिक पदार्थांचं जहाज आहे, 3 कंटेनर आहेत, 2 मालवाहू जहाज आहेत आणि 2 देखभालीसाठीच्या जहाजांचा या प्रतीक्षेत राहिलेल्या जहाजांमध्ये समावेश आहे। आता बातमी आहे युद्धाच्या परिणामांची। अमेरिका इराण युद्धात